हॅलो नमस्कार, मी स्नेहल. मी माझी सौली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे. खूप म्हणजे महिना होत येईल कदाचित, टाकलेलाच नाही आहे. त्यामुळं माझं काय झालं आहे, व्ह्यूज कमी झाले, वॉच टाईम पण कमी झाले. मला हे काय माहीत नव्हतं की व्हिडिओ जर आपण सातत्याने टाकले नाहीत तर आपले व्ह्यूज कमी येतात किंवा वॉच टाईम कमी होतो. हे मला माहीतच नव्हतं. पण माझं मेडिकल प्रॉब्लेम आणि शिवणचं खूप प्रॉब्लेम होता. शिवणचं भरपूर काम आहे माझं. हे बघू शकताय तुम्ही, ह्या एवढ्या साड्या आहेत. बऱ्याच साड्यांची ब्लाउजं पण शिवायची आहेत. आणि ही एक पिशवी आहे आणि ही एक पिशवी आहे. भरपूर ह्याच्या आधी मी शिवून दिलेली ती वेगळीच, ती शिवून दिलेली वेगळीच. आणि आत्ता परत हा गणपती गौरीचा जो स्टॉक आलेला आहे, साड्या पिकोफॉल पण करायचे आहेत आणि ब्लाऊज पण शिवायचे आहे. त्या ह्याच्यात माझं काय झालं, जरा व्हिडिओ करण्याकडे दुर्लक्ष झालं. कारण की कसं एडिटिंग पण मला करावं लागते आणि पोस्टिंग वगैरे सगळं, प्लस हे काम, घरातलं काम, मुलांचं त्यांचा अभ्यास सगळंच बघावं लागते. त्यामुळं कसं झालं, खूप दिवस झालं माझा व्हिडिओ आला नाही. तर माझं मत आहे की तुम्ही मला समजून घ्यावं. मला जसं होईल तसं मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि आता मला कळालं की आपला वॉच टाईम व्ह्यूज जात आहेत. तर आता तर रोज एक किंवा एक दिवस आडाने एक व्हिडिओ हा टाकलाच जाईल. आणि आता इथून पुढं मी कसं ब्लाऊजचे किंवा ड्रेसचे असे व्हिडिओ टाकणार. ड्रेस म्हणजे मला वन पीस जे साडीचे तयार होतात, हे व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता लगेच करा. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे कसं आहे, व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. मैत्रिणींनो, सांगायचं म्हणजे तात्पर्य एवढंच की आपण जर सातत्याने एखादी गोष्ट केली नाही तर त्यात खंड पडतो आणि आपल्याला मग त्यातनं इंटरेस्ट जरा कमी यायला लागतो. असंच माझं काहीसं झालं. मी व्हिडिओ बनवले नाहीत, त्यामुळं कसं झालं की त्यात म्हणजे लक्षच त्याकडे गेलं नाही माझं. आणि माझं शिवणचं कामाचा लोड एवढा आहे आणि सगळं एकटीच करते. कसं आहे, बाहेर हात शिलायला वगैरे द्यावं म्हटलं तर मला त्यांचं काम पसंत पडत नाही. त्यामुळे सगळं मीच करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे काय होतं, खूप लोड येतो माझ्यावर, प्रेशर येतं. आणि त्या टेन्शनच्या नादात मला ताप वगैरे येतो. असंच काहीसं झालं. त्यामुळं मी आता ठरवले, एक दिवस अडानं का होईना आपण व्हिडिओ टाकायचा आणि तुम्ही मला सपोर्ट करावं, एवढीच माझी इच्छा आहे. मैत्रिणी, काम भरपूर आहे. आपण कसं आहे, एक म्हणतो की काम महत्त्वाचं, तसंच माझं झालं. पण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला पुढं जायचं आहे. माझं काम मला दाखवायचं आहे सगळ्यांना. मला माझी प्रगती पण करायची आहे. त्यामुळं मी हा यूट्यूब चॅनलचं ऑप्शन निवडलेला. आणि ह्या जर गोष्टी मला माहीत असते की आपण कंटिन्यू जर व्हिडिओ टाकले नाही तर आपला वॉच टाईम हा कमी होतो, तर मी असं केलंच नसतं. एक दिवस आडान का विना एक व्हिडिओ मी अपलोड केलाच असता. त्यामुळे तुम्ही जर असं कोणी असाल की व्हिडिओ तुम्ही टाकत नसाल जास्त, तर टाकायला चालू करा. कारण की कसं आहे, आपण जर व्हिडिओ नाहीच टाकले तर आपला असा माझ्यासारखं होऊन जाईल की वॉच टाईम कमी होईल आणि व्ह्यूज पण जातील. माझं काही सबस्क्राईब एवढे नाही आहेत, पण तरीही जेवढे आहेत ते मी माझ्या मेहनतीवर हे केले आहेत. मी कोणालाही सांगायला गेलेलं नाही की मला सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, पण असं प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला मी थांबवून त्याच्या यूट्यूब चॅनल ओपन करायला लावून मला सबस्क्राईब करायला लावून असं मी केलेलं नाही आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते की वॉच टाईम हा आपण जर सातत्याने व्हिडिओ टाकले तरच आपला वॉच टाईम हा कंप्लीट होणार, किंवा लोकं बघितलीत आणि व्ह्यूज पण आपले उतरणार नाहीत. व्ह्यूज हे वाढत राहतात. आणि कसं झालं, माझं जे मशीन होतं, आधी तुम्ही बघत होता, हा असा व्हिडिओ चालू झाला की इथं व्हाईट कलरचं मशीन म्हणजे जॅकचं मशीन होतं इथं. आणि आत्ता हे साधं आहे मशीन. मी ह्याच्यावरच आता काम चालू करते. ते मैत्रिणीचं होतं आहे का, ती जॉबला जात होती, त्यामुळे तिचं पडून असल्यामुळे तिनं मला दिलेलं वापरायसाठी. आणि ती अचानक तिनं काम बंद केलं आणि आता म्हटली घेऊन जाणार आहे. ते घेऊन गेली. त्याचं एक टेन्शन होतं, कारण की त्या मशीनवर हात बसलेला आणि एक म्हणतात ना, एखाद्या वस्तूवर आपला एक जीव बसून जातो, तसं झालेलं. पण काही हरकत नाही. मी आता नवीन मशीन घेणार आहे. 1-4 दिवसातच घेणार आहे मी मशीन. माझं जॅकचं घेईन किंवा अदर कंपनीचं घेईन. तर मैत्रिणींनो, मला एक गोष्ट सांगा की कोणत्या कंपनीचं मी मशीन घ्यावं. मला कमेंट करून सांगा कोणत्या ह्याला म्हणजे चांगला रिव्ह्यू आहे, कोणत्या मशीनला. भरपूर जणांनी मला सांगितलं अदर मशीन घ्या, जॅकचं नको. पण जॅकचं मशीन मी वापरले, चांगलंच आहे.
तरी तुम्ही मला रिव्ह्यूमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या कंपनीचं मशीन वापरता आणि कुठल्या कंपनीचं मी घ्यायला हवं, त्याचे रिव्ह्यू कसे आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरं सांगायचं झालं मैत्रिणींनो, तर आजपर्यंत पिकोफॉलचं मशीन पहिला स्वतः मी माझ्या पैशातून घेतलेलं आहे. त्यात मी कोणाचाही मिस्टरांचा नाही, आईचा नाही, कोणाचाही 1 रुपया घेतलेला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे गाडी, ॲक्टिवा गाडी, ही सुद्धा मी माझ्या शिवणच्या पैशांतून घेतलेली आहे. त्याने या जुन्या मशीननं मला खूप साथ दिली. आणि असं म्हणणार नाही मी नवीन घ्यायचं आहे मला, कारण की हे आता जुनं झाले, वापरण्यात येणे, हे पण आहे वापरण्यात. कदाचित मी आज न उद्या एखादी लेडीज कामासाठी घेतली शिवणच्या, तर हे उपयोगी पडणारच आहे मला. त्यामुळं आणि आत्ता कसं आहे, मशीन जे गारमेंट मशीन मी घेणार आहे ते सुद्धा मी माझ्याच पैशातून घेणार आहे शिवणच्या. त्यामुळं एखादं काम आपण करतोय तर त्याचे पैसे साठवते तर ते चांगल्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करा, असं तुम्हाला सांगते मी. ते चांगल्या कामासाठीच इन्व्हेस्ट होऊ द्यात, हेच माझी इच्छा असते. आणि मी जे आता इन्व्हेस्टमेंट करायला ही पुढं जाऊन मला खूप फायद्याची ठरणार आहे, म्हणूनच मी ही इन्व्हेस्टमेंट करते. आणि मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका की मी कोणतं मशीन घ्यावं, कारण की तुमचा रिव्ह्यू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या 4 दिवसात मी मशीन म्हणजे घेणारच आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की मी कोणतं मशीन घ्यायला हवं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नमस्कार.